पुणे वाकड येथील हॉटेल खिमी टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील 24 तज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार या कार्यक्रमात राज्यातील एकूण 53 उद्योग घटकांना उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या पुरस्कार सोहळ्यात 53 पैकी 20 पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात कोकण विभागाने प्रथम क्रमांक मिळवला आहे। कोकण विभागातील उद्योग समूहांना ठाणे 6 मे अपर इंडस्ट्रीज लिमिटेड, मे कनेक्टवेल इंडस्ट्रीज प्राइवेट लिमिटेड, मे ज्योति स्टील इंडस्ट्रीज, मे कविश फैशन प्राइवेट लिमिटेड, मे सचिन सिम्पेक्स, मे दलाल प्लास्टिक प्राइवेट लिमिटेड, रत्नागिरी 6 मे जिलानी मरीन प्रोडक्ट, मे कृष्णा एंटीऑक्सीडेंट्स प्राइवेट लिमिटेड, मे अलकाई केमिकल्स प्राइवेट लिमिटेड, मे गद्रे मरीन एक्सपोर्ट्स प्राइवेट लिमिटेड, मे MKA इंजीनियर्स एंड एक्सपोर्टर्स प्राइवेट लिमिटेड, मे सुप्रिया लाइफ सायन्स लिमिटेड घटकाला 2 प्रवर्गात एकूण 8 सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाले असून सुप्रिया लाइफ सायन्सने महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे। रायगड 4 मे नाईक ओशियन एक्सपोर्टर्स प्राइवेट लिमिटेड, मे कपूर ग्लास इंडिया प्राइवेट लिमिटेड, मे गंधार ऑयल रिफाइनरी इंडिया लिमिटेड, मे HKS इम्पेक्स प्राइवेट लिमिटेड, पालघर 3 मे खोसला प्रोफिल प्राइवेट लिमिटेड, मे बिग केमिकल्स एंड पैकेजिंग प्राइवेट लिमिटेड, मे ईस्टमन केमिकल सिंधुदुर्ग 1, मे अमृता कॅश्यू इंडस्ट्रीज असे मिळून एकूण 20 निर्यात पुरस्कार मिळाले। या कार्यक्रमादरम्यान निर्यातदार उद्योजकांची उत्पादने प्रदर्शित करण्यात आली, ज्यामध्ये कोकण विभागातील 5ही जिल्ह्यांच्या 9 उद्योजकांनी सहभाग घेतला। यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, अपर आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबू, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक विजू शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्र ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गच्या महाव्यवस्थापिका सीमा पवार, श्री उपेंद्र सांगळे, श्री हनबर, श्री हरल्या, श्री दामले आदी मान्यवर उपस्थित होते।